वगैरे तांदूळ गहू वगैरे त्याचं टेन्शन नाही मला. मी आता तेलाचा बॉक्स म्हटलं घेऊन येऊ डायरेक्ट स्टॉक करून ठेवू तेलाच्या बॉक्सचा. बाकी मग दुसरं काही घ्यायचं नाही मला, तेलच घ्यायचं आहे. बाकी सगळं किराणा आहे माझ्याकडे. 173 रुपये kg आहे तूर डाळ डीमार्टमध्ये, बघू शकता एवढे भाव आहे. आता बघतो बारा पिशव्या आहे. 12 लहान मुलींचे ड्रेस इतके भारी भारी आहे. फक्त किती 399 इतके मस्त मस्त आहे. 99 790 हां 599 आहे, पण हे आहेत 799 बघू शकता. मस्त आहे. ना कुर्ती इतक्या स्वस्त आलेल्या आहे, खूपच छान आहे. तर चला आता पर्स बघू. कुर्ती वगैरे खूपच छान आहे डीमार्टला आणि स्वस्त आहे मला घ्यायच्या असतील तर. आणि पॅन्ट सहित आहे, पॅन्ट ओढणी वगैरे अशा. ड्रेस पण आहे, पॅन्ट पण आहे आणि ओढणी पण आहे. ग्रे आता आला आहे, घ्यायचा होता तर तुम्हाला घ्यायचं असेल तर डीमार्टला या आणि घ्या आपण. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता वाजले 10 आणि आता स्वयंपाकाला करते सुरुवात, कारण आता सुट्टी म्हणजे कियाराची स्कूल चालू आहे. विहानला तर सुट्ट्या लागल्या, पण मग आज सुट्टी आहे कियाराला आज आणि उद्या. त्याच्यामुळे थोडं उशिराच उठली, 9ला उठली आज. बापरे, खूप दिवसातून एकदम 9ला उठली, नाही तर रोज 6ला उठते मी. आता थोडासा आराम भेटतोय मला कधीतरी. आणि वैभव हॉस्पिटलला आहे, काल नाईट होती, तर आता येतील ते 12-1ला येतील. तर मग मी उशिरा स्वयंपाक करते. मुलांना देते खायला, मुलांना दिलेलं आहे खायला देऊन. तरी आता पोळ्या करते, पीठ मळलेलं आहे ते पोळ्या करते. आणि विहारला तूप साखरपोळी खूप आवडते, त्याच्यावर ते देणार, कियाला दूधपोळी देणार. तर आता पोळ्या करून घेते. आणि आजचा स्पेशल मेनू असणार आहे, तुम्हाला माहिती असेल, गठुळ्याचं पिठलं. कोणाकोणाला माहिती आहे नक्की मला कमेंट करून सांगा, कारण आमच्या इकडे खूप करतात. म्हणजे भाजी नसेल, काही अवेलेबल नसेल भाजीमध्ये, किंवा 2-2 भाज्या करायचा कंटाळा आला असेल, सगळं वरण भाजी करा सगळं, तर हे बेस्ट ऑप्शन आहे गठुळ्याचं पिठलं. तर आज तेच करणार. मला येत नव्हतं, माझ्या बहिणीने मला शिकवलं. म्हणजे मम्मीला पण येतं, माझी मम्मी पण आता करायची तेव्हा काय मी बघायची नाही का कसं करायचं काय करायची, पण इतकं छान लागतं ना. आणि मग माझी छोटी बहीण आहे ना, तिला पण छान जमतं. तर ती इथे होते ना माझ्याकडे क्लासला, इथून म्हणजे क्लासला जायची ती नाशिकमध्ये. तर तिने एकदा दाखवलं होतं कसं करायचं, शिकवलं होतं. तर मग वैभव बोलले की तसं कर सेम गठुळ्याचं बेसन. त्यांना विचारलं काय करू स्वयंपाकाला आज, तर ते बोलले कर तसं. तर मग आज तोच प्लॅन आहे. त्याच्यासोबत भाकरी तर इतक्या छान लागतं, पण त्यांच्यासाठी पोळ्या करते, कारण वैभवला भाकरी जास्त आवडत नाही. कधीतरी खाता थोडीशी अर्धी भाकर, माझ्यासाठीच मी भाकरी करते स्वतःसाठी. तर आता करते पोळ्या आणि त्याच्यानंतर गठुळ्याचं पिठलं. तर तेच आता इथे आवडते, पटापट पोळ्या करून घेते. आणि तेच आता युद्धामुळे ना सगळ्या यांचे भाव वाढणार आहे. म्हणजे किराणा, पेट्रोल सगळं वाढलंच आहे, गॅस तर वाढलाच आहे, पण तेलाचे भाव सुद्धा वाढणार आहे भरपूर एकदम. म्हणजे जसं 143 किंवा 145ची तेलाची 1 लिटरची पिशवी डायरेक्ट 200-250 रुपये होऊन जाणार. आणि फॉर्च्यून तर बापरे भरपूरच वाढून जाणार. जेमिनी वगैरे ते तर एकदम 250-300 पर्यंत जाणार. त्यापेक्षा आताच तेलाचा स्टॉक करून ठेवायला पाहिजे. तर मी वैभवला बोलली की आपण जाऊ आज जमलं तर डीमार्टला आणि तेलाचा स्टॉक करून ठेवू, कारण मला ना स्वाद ह्या तेलाचा ब्रँड आवडतो स्वाद, तर तो तिथे भेटतो काय म्हणतात आपल्या डीमार्टला. तर मग त्याच्याने मला जाणवलंय की बाकीचे मी कुठून आणते तेल तर मला खूप खोकला येतो. तर त्याच्यामुळे मग मी ते म्हणजे त्या पिशीचा अनुभव आलेला आहे स्वाद कंपनीचा, तर ती चांगली वाटते मला. मग ती तिथेच भेटते डीमार्टला. तर मग म्हटलं चला स्टॉक करून ठेवा आज. तर आज तिकडे जायचंय डीमार्टला.
आणि तो फक्त तेलाचंच घ्यायचंय. बाकी किराणा तर तुम्हाला माहिती मी इकडून घेते नेहमी, गुडविल किंवा मग आपलं मार्ट पवार यार्ड मार्केट आहे तिथून काही वस्तू आणते मी. असं नाही की महिन्याचा किराणा एकदाच खूप भरते मी, वेगवेगळेकडून दुसरीकडून, म्हणजे जिथं मला चांगलं वाटलं तिथून 2-4 वस्तू घेणार, इकडून 2-4 वस्तू, असं मी करते. मी एकदाच भरून नाही ठेवत सगळं. तर आता तेल पाण्याला फोडणी द्यायची. ते पाणी घेतलेलं आहे मी आणि तेल टाकलेलं आहे थोडंसं. आता त्याच्यामध्ये जिरे टाकू, बघू शकता, थोडीशी जिरे, थोडीशी मोहरी, कांदा का होईल मग चिमणी लावते, चिमणीचा आवाज येईल. आणि इथे लसणाची मिरची आहे तर ती थोडीशी टाकायची, बघू शकता. आणि थोडीशी हळद आणि त्याचेच पाणी. बघू शकता अशी फोडणी दिलेली आहे आपण. पाण्याला काढून घेते कारण ना मग पाण्याला उकळी आली की लगेच आपल्याला डाळीचं पीठ टाकायचं आहे आणि एकदम असं घोटायचं आहे. आता पाण्याला उकळी आलेली आहे आणि आपल्याला पीठ काढून घ्यायचे. आता मी अंदाजे पीठ टाकणार कारण पाणी तर भरपूर दिसते, मला असं वाटतं थोडंसं काढून घ्यावं. तर मी ना काय करते, एका याच्यात वाटीमध्ये काढून घेते पाणी. ठसका लागला त्याच्यामुळे थोडंसं पाणी काढून घेते, नंतर मग तेच पाणी यूज करायचंय आपल्याला. एवढं पाणी काढलेलं आहे आणि याच्यात टाकते आता मीठ, कारण नंतर पण भाजीमध्ये मीठ टाकायचं आहे. तर मीठ टाकते थोडंसं. तर माझी मम्मी ना हे गठुळ्याचं करायची ते आम्हाला आवडायचं. आता इथे थोडं थोडं पीठ टाकायचं आहे. तर असं लागल्याने थोडंसं आता हे वाफून घ्यायचं पीठ. थोडंसं आता वाफून घेऊ आणि आपल्याला मेन फोडणी द्यायची, ते पण काळ्या मसाल्याची. तर इथे मी ऑलरेडी काळा मसाला करून ठेवलेला आहे, तो वापरायचा आहे, बघू शकता. तर त्याला आता फोडणी देऊ आपण. एक मिनिट आता होऊ देऊ. आणि मम्मी जेव्हा करायची ना असं लाटणं घ्यायचो आम्ही आणि असं खायचो. मस्त जिऱ्याची फोडणी तितकी भारी लागतंय. तर मला बोलायला थोडंसं हे होतंय कारण ठसका लागला होता, बघू शकता. इथे आपलं झालेलं आहे गठुळ्याचं तयार मिश्रण. आता आपण काढून घेऊ आणि ते फोडणीला दुसरीकडे ठेवू किंवा मोठं पातेलं काहीतरी ठेवू, ह्याच्यात करू गठुळ्याचं बेसन. तर त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. आता ह्या मसाल्याला फोडणी द्यायची आता. तर इथे बघू शकता असं तयार झालेलं आहे मिश्रण. तर तुम्ही पातोड्या माहिती असेल, पातोड्या लागताना सेम तसंच हे गठुळ्याचं बेसन तयार करायचं असतं. आता याच्यामध्ये मी असं हे पाणी मिळवते आणि अजून हे जेवढा रस्सा पाहिजे ना तेवढं पाणी मिळवायचं आहे आणि याला फोडणी द्यायची आपल्याला. आता हे मोकळं मोकळं करून घ्यायचं, बघू शकता सगळीकडून असं मोकळं मोकळं. इथे आता असं पूर्ण मोकळं करून घ्यायचे. हे गठुळे आहे ना, गठुळ्याचं पिठलं त्यालाच म्हणतात, हे गठुळे पाहिजे त्याच्यामध्ये. आणि आता इथे मस्त फोडणी देणार छानपैकी काळ्या मसाल्याची. तर तेल टाकलं, तुम्ही बघितलं असेल, तेलामध्ये आपल्याला हे मसाला टाकायचा आहे, काळं वाटण.
काळं वाटण मेन इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये टाकायचं आहे कढीपत्ता. मी कढीपत्ता खालूनच आणून ठेवला होता, तर कढीपत्त्याने खूप छान चव येते. कढीपत्ता टाकायचा आहे, आपले मसाले आणि काळा मसाला. काळा मसाला टाकते 2 चम्मच. हळद, काश्मीरी लाल मिरची आणि तिखट लाल मिरची टाकते. असं काळं वाटण झालेलं आहे मस्त छान. आता आपल्याला टाकायचं आहे गठुळ्याचं पिठलं. आता राहिलेलं कढईमध्ये ते पण टाकायचं. तर बघू शकता अशा पद्धतीने आपलं गठुळ्याचं बेसन रेडी. पद्धतीने गठुळ्याचं पिठलं असतं आणि त्याच्यामध्ये आता मीठ टाकते, कारण आपण त्याच्यात पण मीठ टाकलेलं होतं. आता रश्यांमध्ये मीठ थोडंसं, इतकं छान लागतं भाकरीसोबत मस्त. तर असं झालेलं आहे. आता मस्त बॉईल होऊ देऊ, शिजू देऊ थोडंसं 5-10 मिनिट, आणि मग तयार होतं. जेव्हा भाजी नसेल ना आणि रशाची भाजी खायची तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. तर आता आवडते आणि झालं की तुम्हाला आता किती छान कट आलेला आहे आणि मस्त कढीपत्ता छान दिसतोय त्याच्यात. तर असं आपलं गठुळ्याचं पिठलं मस्त. मला तर खूपच आवडतं भाकरीसोबत चुरून वगैरे खाण्यासाठी. असं गठुळ्याचं पिठलं झालेलं आहे, नंतर भात ठेवलेला आहे. कसं वाटतं ते नक्की सांगा. चला आता पुढचा दिवस झाला, चला ते दाखवते आणि माझं आवडते आणि मग बोलते तुमच्याशी. आता वाजले 5-5:30 आणि ना बाहेरचं वातावरण बघू शकता. आता सनसेट होईल लवकरच. तर 4लाच इतकं ऊन होतं ना, इथं आवरलेलं आहे मी. तर 4लाच आम्हाला जायचं होतं. तर आता तुम्हाला मी बोलली ती मागे की युद्धामुळे कशा डाळीच्या वगैरे सगळ्या किमती वाढून जातात. तर त्याच्यामुळे ना डाळींचं टेन्शन नाही मला. डाळी वगैरे, तांदूळ, गहू वगैरे त्याचं टेन्शन नाही मला. मी आता तेलाचा बॉक्स म्हटलं घेऊन येऊ, डायरेक्ट स्टॉक करून ठेवू तेलाच्या बॉक्सचा. बाकी मग दुसरं काही घ्यायचं नाही मला, तेलच घ्यायचं आहे. बाकी सगळं किराणा आहे माझ्याकडे. तर तेल घेणार आणि चहा पत्ती वगैरे ते घेणार. तर आता तेच निघालोय आम्ही डीमार्टला आणि आवरलं इथे. मुलांना पण लावरून आई नाही तर मग ह्या विहानला केरळला पण घेऊन जावं लागणार. आई असताना तर मग मी वैभव जातो नेहमी, पण मग आता आई नाही तर त्यांना पण घेऊन जावं लागतं नेहमी बाहेर. चला आता स्वराज्य चहाचा आहे ना, तिथे चहा पिऊन जातो आता डीमार्टला. आणि इकडे डीमार्टला काही बिस्किट वगैरे असेल तर बघून. मला लई गोड लागतं चहा कधी पण. बिन साखरेचा पिते तर कमी आहे साखर. खूप दिवसांनी साखरेचा चहा घेते मस्त भारी एकदम. सनसेट छान दिसतं इथून. आता बुडून जाईल गाड्या येत हा हाऊस. तर बघू शकता मस्त सनसेट झालेला आहे, म्हणजे होईलच आता. इतकं छान. आणि हे हॉटेल आहे स्वराज्य. पर्स काही घेऊन जाऊ शकत नाही, ते लेबल लावताच टाईम होऊन जातो. आज गर्दी नाही वाटत. हां रेड लेबल नॅचरल हां घेते. तर फक्त चहा पत्ती घ्यायची ती नॅचरल चहा पत्ती घेतली.
आज काहीच गर्दी नाही. हे पिशव्यांचं पाहिजे तिकडे वाटत त्या साईडला. चला बरं बघ. पिशवी फक्त एका त्यांना पडते. हा चला काय घ्यायचं केराला इथे. हा तर 128 हे बघू शकता तुरडा. ₹173 kg आहे तुरडा डीमार्टमध्ये बघू शकता. एवढे भाव आहे. आता बघतो. मसूर 46 86 हा मसूर. गावरान आणि हे ₹63 kg उडीद. तर आपण किती 40 का 45 रुपये आणतो. तेलाचे भाव असे बघू शकता. त्याचा बॉक्स कुठे असेल बघू शकता. मुरली तर ना तेलाचा बॉक्स आहे ना सूर्यफूल 1440ला पडतोय 1740चा. तर तोच घेते मी. बारा पिशव्या आहे. 12 एक बॉक्स घेते मी हा तेलाचा. तर भरपूर भाव वाढलेले त्याच्यामुळे बघू शकता. हा एवढा बघू शकता. हा तेलाचा बॉक्स घ्यायचा होता. तर तेलाचा बॉक्स घेतलेला आहे 1728चा 1440ला पडतो. 12 पिशव्या सूर्यफुलाच्या. तर खूप वगैरे भाव वाढला कारण 137 तेच तेव्हा 137 होता भाव तेलाच्या दिवशीचा. आता डायरेक्ट 144 झालेला आहे. तर तेच काम होतं आम्हाला. ते झालेलं. आता बाकीचं दाखवते तुम्हाला. तर ड्रेसेस तर बघू शकता खूपच छान आलेले आहेत. एकदम भारी भारी आहे. मुलींचे ड्रेस इतके भारी भारी आहे. फक्त किती 399ला इतके मस्त मस्त आहे. तर पुढच्या वेळेस मी केरळला इथूनच घेणार आहे. तिला पॅन्टी घेतल्या मीच होत्या आता. बड्डेला पण एकदम मस्त वाईन कलर खूप छान आहे हा. तेच आता बघतो शकता किती भारी भारी आहे कॉटनचे. आता उन्हाळ्यामध्ये घालायला. वाव. मुलांचे नाही ना विहान. मुलींचे तर तुम्ही ड्रेसेस म्हणत होते तर इथे ड्रेसेस आहे बघू शकता. डायरेक्ट पॅन्ट आणि हे 999ला आहे. हां 999ला किती आहे. हां 999ला बघू शकता. पूर्ण ड्रेस आहे आणि खूप क्वालिटी छान मस्त क्वालिटी आहे. तर हा सुद्धा भारी आहे बघू शकता. तर हा किती छान आहे. ए बापरे. हा तर 599लाच आहे. 599ला आहे विहान. हा बघू शकता 599ला पूर्ण ड्रेस आहे. पॅन्ट आहे. पॅन्ट मस्त आहे. किती भारी. 599 आहे. ही पण 599 आहे ना. हां 599 आहे. हा आहे. हा ब्लॅक आहे. तर एवढे ड्रेस पूर्ण ड्रेस 500. ड्रेस माझ्याकडे डीमार्टवरून घेतलेला असा आहे बघू शकता. असाच आहे.
हा पण 599 790 हां हा 599 आहे, पण हे आहेत 799 बघू शकता. मस्त आहे. हा पण 799 आहे. 199 कुर्ती आहे बघू शकता. इथे 199 कुर्ती आहे सगळ्या बघू शकता. अशा कुर्ती आहेत. सध्या ड्रेस मटेरियल सुद्धा आहे. असे ड्रेस मटेरियल आहे बघू शकता. फक्त 499. तर सगळे 199 कुर्ती आहे. बस तर खूपच स्वस्त आहे. चला तर ह्या ड्रेस ना कुर्ती इतक्या स्वस्त आलेल्या आहे. खूपच छान आहे. तर चला आता पर्स बघू. कुर्ती वगैरे खूपच छान आहे डीमार्टला आणि स्वस्त आहेत मला घ्यायच्या असतील तर. आणि पॅन्ट सहित आहे, पॅन्ट ओढणी वगैरे अशा. ड्रेस पण आहे, पॅन्ट पण आहे आणि ओढणी पण आहे मध्ये. ओढणी पण 999. चला याच्यातला कोणता पाहिजे? ड्रेस बघत बसलो आणि कुठे गेले काय माहिती. वैभव मस्त आहे ना चटई. हा बघू शकता. तर इथे बघू शकता फोल्डेबल मॅट्रेस गादी आहे अशी. असं आहे टोटल. चल बरं तिकडे असतील. तर बघू शकता माझ्यासारख्या उशी कवर परत आलेले आहे. हे बघ आपल्या उशी कवर. हा आपण हे घेतले. ही ग्रे कलर पाहिलं होता. उशी कवर आले. ग्रे पण आले. तुम्ही असं आहे ब्राऊन आहे. हा पण आला आणि आता मी हा घेतला. हा घेतलेला आहे. हा आहे ना आपण आता आणला. हा नाही ग्रे आता आला आहे. घ्यायचा होता. तर तुम्हाला घ्यायचा असेल तर डीमार्टला या. तर काय प्राईस आहे याची? 179 प्राईस आहे. तर तुम्हाला घ्यायची असेल तर खूप कलर आहे. मी माझ्याकडे ब्राऊन पण आहे. हा 179ला आहे. बघू शकता हे कलर आहेत. बघू शकता एवढे कलर्स आहे याच्यामध्ये. मस्त एका घेऊशी वाटते तर सॉफ्ट आहे ना. पण मग मागच्या वेळेस घेऊन टाकलं. वैभव घेऊन देणार नाही आता डबल. बघू शकता आणि एकसारखेच ते मध्ये एकसारखेच घेते तू. तर इतके कलर आले ना. भारी भारी कलर्स आलेले खरंच. तुम्ही विचारत होते ना कुठून घेतले तर डीमार्टला आहे आलेली. बघू शकता सोफा कवर भारी आहे. सोफा कवर सोफा कवर हे ते कम्फर्टर हे असं पा सेम ना. तर काही मागते. आता पण काहीतरी मागते. मागच्या वेळेस पण काहीतरी मागितलं होतं तिने. तुला काय तिकडे सांग. काय आहे तिकडे? काय
नाही नाही सगळं आहे तुझ्याकडे, काहीच नाही घ्यायचं. वाव छान आहे पर्स. तर बघू शकता स्लिंग बॅग आणि पर्स मला खूप आवडतं इथे कलेक्शन पर्सचं. बघू शकता. हा किती भारी दिसते ऍक्च्युली. हा 500 ना म्हणू लागतं. पण ह्या स्लिंग बॅग खूप आलेल्या भारी भारी एकदम. ऑरेंज कलर खूप छान आहे. वेलवेट ब्लॅक 500 ना म्हणू लागते. तर अशा आहेत आता 399 आहे. मोठा टब आहे, मस्त भिजवायला वगैरे. किती मोठं आहे. डब्बे तो वैभव काय करताय बघू. चमचे मी तुलाच घेतले होते. ह भारी ना सूपचे चमचे. 35 रुपयाला एवढं पूर्ण बॉक्स. नंतर हे बघ हे 46ला एवढं आहे सूपचं. 49ला. नाही नाही सिरॅमिक नाही, ॲक्रेलिक म्हणतात त्याला. म्हणजे प्लास्टिक हे बघ बाऊल. पण डिशवॉशर मध्ये फुटून जाता म्हणून हे घेऊ नका तुम्ही डिशवॉशर असेल तर, कारण डिशवॉशर मध्ये लगेच तडकतात, ते फुटून जातात. ते 29ला असं बघितला. बघू शकता किती सुंदर आहे. 99 रुपयाला आहे. मग आवडतात तर मग खूप छान छान आहे. तुम्हाला कप मग आणि मग ते इतके सुंदर सुंदर आहे. 92 रुपयाला आहे. नंतर हे 59 रुपयाला आहे. आणि हा तर इतका सुंदर आहे बघू शकता, मस्त आहे. 169. हा आहे माझ्याकडे असा. अशी मग आहे मस्त छान छान. आणि हा पण मस्त आहे. असे का मला आवडतात ते तसे. येल्लो वाला बघ किती छान आहे. हा छान आहे पण नाही इकडे हा बघ ना येल्लो किती छान आहे माऊचा, मस्त आहे. हाच तर बोलतोय मी. बघू शकतो. वाव मस्त आहे. स्टीमर आहे का. भारी आहे. स्टीम पण होऊ शकतं इलेक्ट्रिकवर. वाव बघू शकता. हे आहे केटल सगळं बनतं त्याच्यामध्ये. हा इडली पास्ता इडली सगळं स्टीम पण अंडे वगैरे. हा हे प्रेस्टिजचं आहे पण त्यात पण बनतं का सगळं. पास्ता वगैरे शकता. 149लाच आहे. इथे भांड्यांच्या प्राईस खूप कमी पण. आणि हे बघू शकता एकदम हेवी आहे. बटाटा किसायचं वगैरे 149लाच. हे छान आहे. तेला 19 रुपये. हे कर्नाटक तिकडे यायचं चहा घेतो ना आपण. भारी चहा. वाटे घ्यायचे का. मला वाटतं पण आता नको बाबा. हा त्या जुन्या काळातल्या नाही. मला अशा हे अशा गोल हे बाई अशा पाहिजे वरण वगैरे. हा तशा हे साध्या आहे. तिथे तर इथे 3 टाईपच्या किसणं बघू शकता. तर मोठी पण आहे एकदम 100-1 रुपयाला पडेल. आणि मोठं किस करायचं असेल तर बारीक आहे आणि एक मीडियम साईजची आहे.
मस्त आहे. मला नाही अशी वस्तू खूप आवडतात, एकदम डिफरंट असतात भांडे. मला ही जाळी आवडली होती, त्यांना म्हटलं आहे मग त्यांना शोधून देईल मी, नसेल तर मग घेऊन दिली. 149ला आहे. आता इतक्या भारी आहे, एकदम जड आहे. 599ला. म्हटलं आधी ना मला भांडे बघायला खूप आवडतं. मस्त स्वस्त आणि मस्त भांडे असतात. कढई बघू शकता. बघू शकता असाच तवा आहे माझ्याकडे, एकदम जाड आहे फ्युचराचा. हे 499ला आहे फक्त. किती महाग भेटतात तवी ही भांडे भारी निघाली पण बरं का, काही निघत नाही त्याचं बरं का. हे पूर्ण हां हलका नाही. आपल्याला हे भांडे चांगले निघाले आपले बरं का. हे चांगले निघाले, याचं काही निघालं नाही आहे. तर 179लाच आहे. बघू शकतो मी, एकदम मस्त. अशी मोठी कढई पण आहे माझ्याकडे. काचेची बॉटल बघायची होती, बघते बरं. चला, तर आज काही गर्दी नव्हती. तर मेन म्हणजे आम्हाला तेलाचा बॉक्सच घ्यायचा होता, तर घेऊन टाकला. तर आणि इतर गोष्टी पण तुम्हाला दाखवल्या, वेगळा ड्रेस वगैरे, पर्स. तर आज तर काहीच गर्दी नाही. छान वाटलं ना जरा, गर्दी नव्हती तर तेच घरी आलो. त्याच्यानंतर मग आज मी तुम्हाला दाखवलं सगळं. याच्यातलं काय म्हणतात डीमार्टमधलं. आणि कुर्तीन ते इतकं छान आलेलं आहे कलेक्शन. मागच्या वेळेस तर एवढं नव्हतं. आणि तिथूनच मी पिंक कलरचा ड्रेस घेतलेला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी घातलेला होता मी. तर तेव्हा मी तो 750ला घेतला, पण आता त्याची प्राईस 599 झाली आहे. आणि भरपूर कलर आहे, म्हणजे येलो आहे, ग्रीन आहे, व्हायलेट आहे. आणि पूर्ण सूट मिळतो, म्हणजे पूर्ण सेटच मिळतो तो पॅन्ट आणि कुर्तीचा. बाकी 199ला कुर्ती, शॉर्ट कुर्ती इतक्या भारी भारी आलेल्या आहे घरात वापरण्यासाठी. तर त्याच आज तुम्हाला दाखवल्या. खूप वाटत होतं काय काय घेऊ, पण म्हटलं नको, खर्च कमी केला पाहिजे. त्याच्यामुळे मी म्हटलं दादा तुम्हाला दाखवते. मग मी सगळं म्हणजे व्हिडिओ काढला तिथे की कोणत्या कुर्ती किती प्राईसमध्ये आलेल्या आहे. तर म्हटलं चला बघू. आणि बायकांचं कसं असतं, जाऊन बघायचं असतं कुर्ती वगैरे. मला खूप आवडतं बघायला आणि घ्यायला सुद्धा आवडतं, पण मग मी ह्यावेळेस कंट्रोल केलं आणि घेतलं नाही. तर मस्त कुर्ती आलेली आहे छान. ह्यावेळेस पर्सचं जास्त कलेक्शन नव्हतं, पर्स फक्त 1-2 छान होत्या. बाकी तर मग किराणा तर रेग्युलरचा किराणा असतो. आणि होता तर मी तुम्हाला बोलली होती की ती 1440ला बॉक्स मिळेल. तर 1440ला नाही आहे, 1728ला बॉक्स मिळालेला आहे. कारण 144 रुपये ती पूर्ण पिशव्या मोजतात. तर एक पिशवीची किंमत होती 174 काहीतरी होती, 174 काहीतरी होती. पण ती 144 प्रमाणे धरल्या. तर मग 1728ला 12 पिशव्यांचा बॉक्स मिळालेला आहे. तर एवढा मोठा बॉक्स घेऊन आली स्वाद कंपनीचा. तर हाच नेहमी आणते मी, स्वादच आणते. कारण त्याच्याने ना मला खोकला वगैरेच काही म्हणजे जाणवलं नाही. तर मी एक दिवस कोणता आणला होता, कोणता तरी वेगळाच ब्रँडचा आणला होता, तर त्याच्याने इतका खोकला लागत होता. तर त्याच्यामुळे मी पहिल्यापासून आणते डीमार्टला. म्हणजे जेव्हापासून मी शॉपिंग करायला लागली ना तेव्हापासून मी आणते. त्याच्यात आहे 12 पिशव्या. आणि मी अजून स्टार मॉलमधून पण घेऊन आली ती. तर ती पिशवी पडते 147 की 48 रुपयाला. तर ही आहे स्टार मॉलमधली आहे. आणि ही एक पिशवी पडलेली आपल्याला 144 रुपयाला. तर त्याचे भाव खूप कमी होते पहिले डीमार्टला. 137 135च होते एका पिशवी 1 लिटरचे. पण आता डायरेक्ट 144. तर युद्धामुळे तुम्हाला माहिती आहे पटापट भाव वाढत आहे, दर दिवशी भाव वाढत आहे. तर म्हणून लवकर जाऊन तुम्ही घेऊन या, स्टॉक करून घ्या. माझ्यासारखा मी कसा केला, आपण स्टॉक करून ठेवा. 12 पिशव्या येतात, भरपूर दिवस जातील. नको केल्या. तर मग हा बॉक्स पहिल्यांदा असं झालं की डीमार्टला गेली आणि जास्त खरेदी केली नाही दुसरी एक्स्ट्राची. तर वैभव बोलत होते की पहिल्यांदा तू गेली आणि काहीच खरेदी केली नाही दुसरी. तर मी म्हटलं नको, आता वाचवायला पाहिजे, युद्ध आहे, युद्धामुळे पैशांची बचत केली पाहिजे. त्याच्यामुळे मी दुसरं काहीच घेत नाही. मला खूप वाटत होतं, उशांचे कवर इतके छान होते, ग्रे कलर वगैरे. खूप वाटायचं हे घेऊ ते घेऊ, भांडे घेऊ, वाट्या घेऊ. मी वैभव बोलत होते की वाट्या घेते का, तुला वाट्या घ्यायच्या आहे का स्टीलच्या. मला एक वेळेस घ्यावायची पण वाटल्या आणि एक वेळेस नाही, पण मग मी कॅन्सल केलं. म्हटलं नको, ज्याच्यासाठी आलं ना तेच घेऊ. तर इथे बॉक्स घेतला तेलाचा. 12 पिशव्या आहेत.
1728ला पडला पूर्ण बॉक्स. चहापत्ती घेतली नॅचरलची रेड लेबल, आणि एक राईस ब्रँडची पिशवी आणली होती तेलाची, तर ती मी देवाच्या बॉटलमध्ये ओतून घेतलेली आहे. तर राईस ब्रँड आणलेली, तो काही हे नाही, तर त्याच्यामुळे मग आहे मी घेऊन ठेवलेलं आहे 5-5 किलो. नंतर पोहे वगैरे घेऊन ठेवलेलं आहे. डाळींचा तर प्रश्नच नाही आहे. तर असं होतं. तर आताच जेवण वगैरे करायचे. आता वाजले 9:30 वाजले जेवण करायचे. तर ब्लॉग इथे सेंड करते. आय होप आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. आजचा ब्लॉग बघायला आवडला प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.